आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले। मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात आज उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे। या सुनावणी दरम्यान उद्या 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबई खाली करण्याचा कुठेतरी निर्णय देण्यात आलाय। माझ्या मागे अनेक मराठा आंदोलक आहेत, बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या। काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय? मी तालुका बोर, जिल्हा पुणे इथून आलेलो आहे। खास मराठा समाज आरक्षण मिळलं पाहिजे आम्हाला, की आता आमच्या समाजाच्या आता समाजाला अशी गरज आहे। पहिले पूर्वीचा काळ वेगळा होता, त्यावेळेस जमीन जमाला सगळ्यांचे, आता गुंठेवारी लोक आलेले आहेत। खरंच आता आरक्षणाची गरज आहे। 40% वाली लोक अधिकारी वर्ग झाले आहेत। आणि जर बघायला गेलं तर उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की उद्या 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबई खाली करायचे। काय सांगाल? खरं तर मुंबईकरांचे हाल होत आहेत। नाही ऐका ना, बरोबर आहे ताई तुमचं, मुंबईकरांचे हाल होतात, पण आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही, हटणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। अरे कोण हे महाराष्ट्र मराठ्याचा आहे, शेतकऱ्याचा आहे, कष्टकऱ्याचा आहे। आम्ही स्वतःच्या भाकरी आणून करून खातोय, तर आम्हाला कुणालाही त्रास देण्याचा दृष्टिकोन नाहीये। आम्ही सर्व शिकलेले सुशिक्षित तरुण आहोत आणि आम्हाला आरक्षणाची जाणीव आहे। आरक्षण का लागते याची आम्हाला जाणीव आहे। आम्ही एका पॉइंट न एका 50 पॉइंट न कटत आहोत। आमचे मुलं कटत आहेत, आमचे लेकरबाळ कटत, भाऊबंद कटत आहेत। आणि आमच्यामध्ये कुणबी मराठा आणि मराठा सगळे सोयरे कायदा जसं दादा म्हणतील तसं आरक्षण आम्हाला दिलं। आणि दादाचा आदेश जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत न्यायालयाचा आदेश न मानता सुद्धा मुंबई सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही हे आम्ही सांगणार आहे। शेतकऱ्यांनी 3 गाड्या पेरूच्या काकडीच्या आणलेल्या आहेत, त्यांची थोडीशी ही करा। शेतातल्या स्वतःच्या शेतातल्या 3 बघायला गेलं तर गेल्या सुरुवातीला एक दिवशी संपूर्ण मराठ्यांचे हाल झाले होते, पण आज व्यवस्थितरित्या आज नाही हाल होऊ शकत। आज आम्ही स्वतःच्या वावरातली काकडी आणलेली इथं सगळ्याला मराठ्याला वाटायसाठी। 3 सर्व बांधवांना सकाळपासून 3 गाड्या वाटवलेल्या आहेत। काकडी आणि पेरू स्वतःच्या शेतामधला माल आलेला आहे। आणि जेवढा शेतातला माल येईल, जोपर्यंत आरक्षण चालू आहे तोपर्यंत आम्ही सगळा माल इथंच आणणार, बिलकुलही बाहेर मार्केटला नेणार नाहीत। उच्च न्यायालयाचा निर्णय नाही, उद्या दक्षिण मुंबई 4 वाजेपर्यंत खाली करायचं, अजिबात खाली करू शकत नाही आम्ही। आरक्षण मॅडम, आम्ही कुठं तोडफोड केली नाही, आम्ही कुठं काही केलेलं नाही। आम्ही मुंबई कशामुळे खाली करायची? स्वच्छता। आमच्यासारखे काही माध्यम प्रतिनिधी, महिला पत्रकार देखील काम करतात। काही महिला पत्रकारांना त्रास झाल्याच्या बातम्या देखील प्रसारित। ऐका मॅडम 2 मिनिट। मॅडम, तुम्हाला आमच्यापासून त्रास झाला कधी? तुम्ही इथं आले नाही ना? तुम्ही सांगा, आमचा शेतकऱ्याचा माल घेऊन येतो, आम्ही हे करतो पितो, आम्ही अजून तुम्ही सांगा, तुम्ही म्हणतात पत्रकाराला त्रास दिला, तुम्हाला त्रास झाला का सांगा बरं तुम्ही? मग दुसऱ्याला होत नाही, हुल्लडबाजी करून आहे ना, दुसरे हे करतात करतात बाहेरचे। मला सांगायचंय सर्व मराठा बांधवांना सांगायचं आहे की संबंध महाराष्ट्रातील बांधवांना सांगायचंय की मागे 24 तासामध्ये 2 बांधवांनी आत्महत्या केल्यात। हे जाणून सरकारचं षडयंत्र आहे। आणि जे कोणी रुमाल घालून सरकारचे हस्तक आमच्या बांधवांना डायव्हर्ट करत आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, आमचे बांधव घाण करतात आणि घाण साफ बी करतात। एक लक्षात ठेवा, आम्ही जगवू शकतो, आम्ही भारताला ना जगाला जगवणारे आहेत। 5 रुपये किलो कोथिंबीर आम्ही स्वतः विकतो। विचार करा, आज आत्महत्याचं प्रमाण सगळ्यात जास्त मराठ्यांचं आहे। 1 मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत नाहीत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या बांधवांतील आम्हाला खूप पत्रकार बांधवांचे काही बांधवांचे खूप मोठे उपकार आहेत, पण तुमच्यातले काही दलाल मीडिया सुद्धा आहे, त्यांना पेड न्यूज असतात, ते बराबर सरकारच्या बाजूने बोलतात। पण एक लक्षात ठेवा, त्यांना आम्हाला स्पष्ट हे सांगणं आहे, एक दिवस तुमच्या पण येईल तेव्हा मराठाच कमी येईल। 1 मराठा लाख मराठा। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे, अजून जोपर्यंत दादा आहेत, दादा आज उद्यापासून दादानी जर कडक आंदोलन घेतलं, त्यापेक्षा महत्वाचे अजूनही तीव्र आंदोलन होईल। अजून दादांना जर काही झालं तर एक लक्षात ठेवा, मराठे एक होतात तर इतिहासात नोंद होती। दुसरी गोष्ट, मराठ्यांना आतापर्यंत त्याला काय म्हणतात, हरवू शकणारा जगात पैदा झाला नाही। जोपर्यंत जो मराठ्यांना नडला तो संपला, लक्षात ठेवा। हे सर्व सरकार पुरस्कृत लोक आहेत। आम्हाला आलं तेव्हापासून आम्ही इथं पाहिलो, कोर्टाचे आडून, पत्रकाराचे आडून आणि आमच्या पोलीस बांधवांना
पोलीस बांधवांचे आम्हाला एवढे सहकार्य आहे, ते पण आमचे बांधव आहेत. सर्व बांधवांना आणि महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सांगणं आहे की पोलीस बांधवांना अजिबात त्रास झाला नाही पाहिजे. मुंबईकरांना दुसरी गोष्ट, मुंबईकरांना आमचा काय त्रास आहे? मुंबईकर पबमध्ये असतात, मुंबईकर कुठे कुठे कसे फिरतात. आठवड्याचा पहिला दिवस होता, मुंबईकर कामाला येत होते, काही लोकल थांबवल्या गेल्या होत्या. नाही, चुकीचं बात नाही ह्या. मला सांगा, मुंबई एक मिनिट ऐका, हुल्लडबाजी करणारे पक्षातील कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही बिनधास्त कारवाई करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला आमचा काय त्रास आहे? आमचे बांधव जर समजा संगीत वाद्य करत असतील तर ते काही अयोग्य नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आंघोळीचा प्रश्न असेल तर आमच्या बांधवांना तुम्ही व्यवस्था करा. आम्ही आंघोळी का करू? अहो कितीतरी नरिमन पॉइंटला लोक कितीतरी तोकड्या कपड्या वागतात. आमच्या बांधवांनी फक्त आंघोळीला कपडे काढले. तुम्हाला हे वाईट वाटतंय? हे तुमच्या मीडियावर काही लोक मीडियाचे हरामखोर आहेत. आमची भाषा अशी आहे, रांगडी आहे. एक लक्षात ठेवा, आम्ही जगू शकतो आणि आम्ही सर्वात तारू शकतो. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आपली एकी तुटजोड बांधवांनो, एक मराठा लाख मराठा. आपलं आंदोलन शांततेने आहे आणि शांततेने राहणार. आम्ही चंद्रसूर्य तोपर्यंत मराठ्यांचा विजयच होणार. जय शिवराय. धन्यवाद. आपण जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयाने आजच कुठेतरी निर्णय दिला होता की उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबई खाली करायची आहे. पण काही मराठा आंदोलक देखील आहेत. जरांगे पाटील जोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई काही खाली करणार नाही. मुंबईकरांना जर आम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास देत असो तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व देखील आहोत. काही पत्रकारांना देखील त्रास झाला असेल तर त्या देखील आम्ही क्षमस्व आहोत असं सांगण्यात आलंय. 19 ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी आंदोलनाच्या फक्त मराठा बांधवांचे जेवणाचे हाल झाले होते. मात्र आज उपोषणाचा 4था दिवस आहे. उपोषणाच्या 4थ्या दिवशी बीड असो, जालना असो, अनेक गावागावातून टेम्पो भरून जेवण आलेलं आहे. माझ्या कॅमेरामॅनला सांगेन, डाव्या बाजूला कुठेतरी कॅमेरा वळव. मोठ्या संख्येने इथे टेम्पो जेवण भरून देखील आलेले आहेत. मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात सोय झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर बीड असेल, जालना असेल, अनेक गावागावातून जेवण भरून टेम्पो आलेले आहेत. हे दादा माझ्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? हा टेम्पो मुंबई धडका काय सांगाल? कुठून आलाय? कधीपासून जेवण आहे? आम्ही बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातून आलो. 5 दिवस झाले इथं आहेत. आज इथं 1 दिवस गैरसोय झाली आमची, म्हणून आम्ही गावाकडून मेसेज पाठवून पूर्ण कंपनी 5000 भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं वगैरे सकाळपासून वाटप करत आहोत. आणि इथून आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. एक मराठा. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन, बीड मधून टेम्पो भरून आलाय. कुठेतरी त्या टेम्पोचं व्यवस्थित व्हिज्युअलायझेशन करावं. जवळजवळ 5000 भाकऱ्या, लोणचं हे सगळं मराठा बांधवांसाठी आलेलं आहे. एक दिवस मराठ्यांना कुठेतरी जेवणाचे हाल झाले होते. मात्र आज 4थ्या दिवशी मराठा बांधवांना पोट भरून जेवण इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई में धड़का. बीडचा तडका मुंबई में धडका. अरे बीड जिल्हा. आपण जर पाहिलं तर अनेक मराठा बांधव आहेत. आता त्यांच्या जेवणाची सोय देखील व्यवस्थितरित्या होत आहे. अनेक टेम्पो आहेत. अनेक टेम्पो मधून प्रत्येक गावागावातून भरभरून जेवण येत आहे. प्रत्येक मराठा बांधवांची सोय ही व्यवस्थितरित्या होत आहे. जोपर्यंत जरांगे पाटील कुठलाही निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडणार नाही. त्याचबरोबर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईतून जाणार नाही. आम्ही मुंबईकरांचे हाल देखील करत नाहीयेत असं मराठा बांधव सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरतसह मी धनश्री, शिवसत्ता, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.